घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून निधी पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत विठ्ठल सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारं कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशपालापनुदाह दक्षं समाधिस्तमर्दे भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये तळिद्वास संनील मेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकुरुपथ मन दुसरे चरणा संतांची या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रिलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांचे चरणी शरणी का जनार्दनी सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त असतील भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अकारण करुणा वरुणालय षडगुणेश्वर संपन्न जगला भार पंढरीश परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त जिजाऊ रमण कानोबा प्रियबंधू असणारे गुणातीत साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाद्वारा तुकोबाराय म्हणतात आपण त्या भगवान परमात्म्याचा नाम घोष करू भगवान परमात्म्याची कथा करू बरं महाराज आपण भगवान परमात्म्याची कथा करू मग त्याचा काही फायदा आहे का तर त्या अभंगात त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा काही फायदा आहे का ती फलश्रुती तुकोबाराय या अभंगाद्वारा प्रतिपादन करतायत सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान तुकोबाराय या अभंगामध्ये नामचिंतनाची फलश्रुती सांगतात अभंगावर अल्पस चिंतन वाढण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे गेल्या 18 वर्षापासून चालत असणारा आपला
भगवान श्री क्षेत्र कपालेश्वर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळा आज आपण निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ येऊन विसावलेलो आहोत आणि गुरुवरील नानांच्या आज्ञेने ही तीर्थक्षेत्रावरची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो गुरुवरे नानांच्या आज्ञेने इथं उभा आहे. जेव्हा सांगितलं ना कीर्तन कर गो असं तेव्हा खरंच अभंग सुचत नव्हता कोणता घ्यावा. थोडा घाबरलो पण म्हटलं चला नाना समोर बसले, नानांच्या समोर बोलणं बाकीच्यांचे पायले जिम घेतात पण आम्ही आमची आई म्हणून कीर्तन नानांसमोर करतो म्हणून काही घाबरायचं काम नाही. म्हणून अभंग इथं आल्यावर घेतला. असो सदा नाम घोष करू. हरिकथा पंडित बाबा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. पक्वाजाच्या साथीसाठी खेमराज महाराज असतील, इकडं भैया महाराज, उमेश महाराज आदी करून आपले सगळे वारकरी, आपले विनेकरी चंद्रकांत महाराज, त्यांना सध्या बरं नाही, सेवा त्यांच्याकडे होती. ते म्हटले बरं नाही म्हणून आता ती सेवा माझ्या वाटेला आली. म्हणजे तिसरा टप्पा आहे का? चंदुराना नाही म्हटले, विश्वानंदगिरी बाबांना सेवा होती ते पण नाही म्हटले, मग आता मंगेश महाराज म्हटले करा. ती सेवा माझ्या वाटेला आली. हे माझं परम भाग्य समजतो. क्षेत्रावर कीर्तन करण्याचा योग येतोय. क्षेत्रावर कीर्तन करायचं आहे एवढं भान ठेवून अभंगाचं विवेचन मी करण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारा या अभंगामध्ये भगवान परमात्म्याची कथा करू, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. परिणाम काय? कारण जीव म्हटला की त्याला काही ना काहीतरी अपेक्षा असते, आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. नानांनी कीर्तनामध्ये सांगितलं विना फलम अनुंदिश्य मंदोपी न प्रवर्तते. मंद माणूस सुद्धा फलाच्या अपेक्षेशिवाय कर्म करायला तयार होत नाही. तुकोबा नाही म्हटले आपण भगवान परमात्म्याची कथा करू, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. ठीक आहे महाराज, आपण भगवान परमात्म्याची कथा करू, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू, पण मग त्याचा फायदा काय? तुकोबाराय सांगतात तिन्ही सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल, भगवान परमात्म्याची कथा करावी लागेल. महाराज अजून काय होतं? तुकोबाराय म्हटले भगवान परमात्म्याची कथा केली, सुख प्राप्त होतं, आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं आणि आम्ही सुखरूपी अलंकार आम्ही परिधान केले. सर्व सुख आलो, सर्व अलंकार. अजून आनंदी निर्भर डुलत असो आम्ही, निर्भर होऊन आता निर्भर होऊन आम्ही आता जगामध्ये डुलत आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधी भोगदशा. आम्ही देहावर आहोत याचा आम्हाला विसर पडला. आम्हाला देहाची सुद्धा भान राहिली नाही. आम्ही विधेय दशेपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधेही भोगदशा. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने एकदा देह अग्निरूप झाला की त्याला पाप पुण्याची बाधा होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्यंगा. अभंगाचा धावता भाव तुमच्या पुढे मांडलेला आहे. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा आग्रह नाही. माझ्या बुद्धीप्रमाणे जसा आला तसा मी तुमच्या पुढे मांडलाय. ऐका चिंतन. प्रत्येक जीव संसारामध्ये धावतोय कशा करता? सुखाकरिता आणि समाधानाकरिता. प्रत्येकाला जीवनामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे, समाधान पाहिजे. पण महाराज कोणालाही अजून सुख आणि समाधान प्राप्त झालेलं नाही. महाराज वर्णन करतायत जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोईनी. जगामध्ये सुख अजूनपर्यंत कोणालाही प्राप्त झालेलं नाही. महाराज का सुख प्राप्त होणार नाही का? तुकोबा नाही म्हटलं सुख प्राप्त होईल पण तुम्हाला तो देव आपलासा करावा लागेल, त्याच्याशिवाय सुख नाही. ते नेविन जीवा सुख नाही. आपला तू एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नाही. भगवान परमात्मा आपलासा केल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही. म्हणजे देव आपलासा करा, म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. संसार करू नका असं मुळीच आग्रह नाही. संसारही करा पण संसार करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आपल्याला सुख का प्राप्त होत नाही? आपण जिथं सुख शोधतोय ना तिथं सुख नाहीच. नाथ बाबा वर्णन करताय संसार नगरी बाजार भरला बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. संसारामध्ये सुख नाही. संसारामध्ये काय आहे? दुःख. महाराज म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. कोठे संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. ते दुःख कसं आहे माहितीये का तुम्हाला? तुकोबाराय वर्णन करतायत एक सारिता तू पुढे उभे एक दुःख गेलं की संसारामध्ये दुसरं दुःख येतच राहतं. कशाप्रमाणे? दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. संसारात तू आगमा
काही आहे, येणारं आहे, जाणारं आहे. कशाप्रमाणे दृष्टांत सांगतो ऐका. एक माणूस समुद्राच्या काठावर 4 तासापासून उभा होता. समुद्राच्या काठावर 4 तासापासून उभा होता. शेजारी त्याचा कोणीतरी असेल, त्याचा नातेवाईक, तू उभा होता. त्याने विचारलं, तुम्ही 4 तासापासून समुद्राची गंमत पाहताय, नेमकं तुमच्या डोक्यात चाललं तरी काय? तो म्हणे, काही नाही, मला असं वाटतं मी समुद्रामध्ये स्नान करावं. म्हटले, मग करा ना, काय हरकत नाही, काठावर काही पाणी एवढं खोल नसतं, करा तुम्ही स्नान. तो म्हटलं, मी स्नान करेल, पण मी फक्त लाटा बंद होण्याची वाट पाहते. आता मला सांगा, हा समुद्राच्या काठावर 4 तास नाही, 4 वर्ष जरी उभा राहिला, लाटा बंद होतील का? नाही. एक लाट गेली की दुसरी लाट येणार आहे. एक लाट गेली की दुसरी लाट येणारच आहे. तसं संसाराचं आहे, एक दुःख गेलं की दुसरं दुःख येणारच आहे. एक सारी तातो पुढे उभी ये. अजून एक दृष्टांत सांगतो. जुना काळ, एका मास्तराची खेडेगावात बदली झाली. दुष्काळ होता, पाण्याची टंचाई होती. मास्तरीनबाई थोडीशी नाजूक होती. कोणाची? मास्तराची. नाजूक म्हणजे कशी? अतिशय कालीसारखी, वारा आलं तरी उडून जाईल एवढी नाजूक होती. लांबून पाणी आणणं तिला काही शक्य होत नव्हतं. मग तिने नवऱ्याला सांगितलं, मास्तराला सांगितलं, तुम्ही असं काहीतरी गावात विहीर विकत घ्या, नाही तर काहीतरी पाण्याची गावात काहीतरी सोय करा. आपल्या घराजवळ पाणी असलं पाहिजे, मला लांबून पाणी आणणं शक्य होत नाही, मला हांडा उचलला जात नाही, असं तिने त्या मास्तराला सांगितलं. मास्तराने गावात एक विहीर विकायला होती. मास्तराने विहीर विकत घेतली. कागदपत्र झाली, विहीर नावावर झाली. कोणाच्या? मास्तराच्या. मास्तर घरी आला आणि त्याच्या बायकोला, पत्नीला सांगतोय, म्हटले, जा, विहीर आपली, विहीर आपण विकत घेतली, कागदपत्र झाले, विहीर आपल्या नावावर झाली आहे, तू जा आणि पाणी घेऊन ये. मास्तरीनबाई विहिरीवर पाणी घेण्याकरता गेल्या. तेवढ्यात विहिरीचा मूळ मालक तिथे आला आणि मूळ मालक त्या मास्तरीनबाईला म्हणतोय, तुम्हाला पाणी नेता येणार? मूळ मालक म्हणतो, तुम्हाला पाणी नेता येणार नाही? मास्तरीन म्हटले, का नेता येणार नाही? म्हटले, विहीर जरी तुमची, तुम्ही फक्त विहीर विकत घेतली, विहिरीतलं पाणी विकत घेतलं नाही. भांडण झालं, भांडण कोर्टात गेलं. कोर्टात भांडण गेल्यानंतर न्यायाधीश थोडेसे हुशार होते. न्यायाधीशांनी विचारलं, तुमचं भांडण कशामुळे? तर सगळं सविस्तर त्यांनी वृत्तांत त्या वकिलाला सांगितला, न्यायाधीशाला सांगितला. न्यायाधीश म्हटला, तू म्हणतोय ना विहीर त्यांची, विहीर त्यांच्या नावावर झाली, विहीर त्यांनी घेतली, विहीर तर त्यांची, मग त्यांच्या विहिरीमध्ये तुझं पाणी काही झक मारताय का? तुझं पाणी त्या विहिरीतून काढून घे. आता मला सांगा, त्याने किती मोटरी बसवल्या म्हणजे विहिरीतलं पाणी आटून जाईल? विहिरीतलं पाणी आटणार आहे, पण खालून तसंच पाणी येणार आहे. विहीर आटणार आहे, खालून पाणी येणार आहे. तसं संसाराचं आहे, एक दुःख येणार आहे, दुसरं दुःख, एक दुःख जाणार आहे, दुसरं दुःख येणार आहे. महाराज म्हणतात, एक सारी तातो पुढे उभी. एक संसारामध्ये सुख नाही, संसारामध्ये दुःखच आहे. मग महाराज, का हो संसारात आम्हाला सुख प्राप्त होणार नाही का? तुकोबाराय म्हणतायत, तुम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त होईल, पण त्या सुख प्राप्ती करता तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष हरि सदा नाम घोष हरि सदा सीता सदा सीता
नाही तुम्हाला सुख पाहिजे असेल तुम्हाला भगवान परमात्म्याची कथा करावी लागेल सदा नाम घोष करू हरिकथा भगवान परमात्म्याचे नामचिंतन करू भगवान परमात्म्याची कथा करू महाराज कथा करू हे कळालं पण नेमकं कथा म्हणजे काय हे कळलं पाहिजे कथा कशाला म्हणतात तुकोबाराय वर्णन करतायत कथा कशाला म्हणावं कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेची उत्तम चरण रजवंतिता जिथं तीन गोष्टी एकत्र येतात त्याला खऱ्या अर्थाने कथा म्हणतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओघ नाम त्रिवेणीचा कथेमध्ये देव असावा कथेमध्ये भक्त असावा भक्ताच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम असावं या तिघी गोष्टी जेव्हा एकत्र येतात ही त्रिपुटी जेव्हा एकत्र येते त्याला खऱ्या अर्थाने कथा म्हणतात म्हणून तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू भगवान परमात्म्याची कथा करू त्याचा फायदा काय महाराज म्हणतात तेने सदा चित्ता समाधान संतांनी फक्त जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं त्यांना सुख प्राप्त झालं त्यांना समाधान प्राप्त झालं आपण नामचिंतन करतो फक्त अंतःकरणापासून करत नाही वरवर करतो माऊली ज्ञानोबाराय म्हणताय आत शुद्ध नसताना बाहेर जेवढा आपण परमार्थ करतोय ना त्या केलेल्या परमार्थाची ती विटंबना आहे एरवी तरी पंडू सुद्धा आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तत्वता विटंबुगा माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत तुम्ही जर अंतकरण तुमचं शुद्ध नसेल आणि तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असाल तर तिथे केलेल्या नामचिंतनाची विटंबना आहे बाहेरी कर्मतत्वता विटंबुगा त्या केलेल्या कर्माची ती विटंबना आहे चित्त शुद्ध असलं पाहिजे समाधान प्राप्त होण्याकरता चित्तही शुद्ध असलं पाहिजे भगवान परमात्म्याचं नामचिंतनही केलं पाहिजे संतांनी नामचिंतन केलं संतांना समाधान प्राप्त झालं तुमच्या आमच्याकडे पाहिलं की चेहऱ्यावर समाधानच दिसत नाही तुमच्या आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समाधानच दिसत नाही पण संतांकडे पाहिलं की समाधान आपल्याला अतिशय चांगलं समाधान त्यांच्याकडे पाहायला मिळतं माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताय भगवान परमात्मा सुद्धा संतांचं समाधान सांगताना गीतेमध्ये सांगतायत अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न काम अपूर्यमान मचल प्रतिष्ठम भगवान परमात्मा समाधानाचं वर्णन करत असताना म्हणतायत सुखी संतोषाने यावे दुखी विषादान भजावे लाभालाभ न धरावे मना माझी हा मना माझी शब्द तिघ ठिकाणी लावायचा कुठं सुखी संतोषाने यावे कुठे मना माझी लाभालाभ न धरावे मना माझी दुखी विषादान भजावे कुठे मना माझी अशी स्थिती प्राप्त झाली की महाराज म्हणतात त्याला त्या स्थितीला समाधान म्हणावं सुखी संतोषाने यावे दुखी विषादान भजावे आपलं असं होतं का महाराज म्हणतायत सुख झालं तरी आनंद व्यक्त करायचा नाही दुःख झालं तरी माणसाने खिन्न व्हायचं नाही आपल्याला दुःख झालं की आपण लगेच नाराज होतो आणि सुख झालं की लगेच उड्या मारतो पण संत तसं नाही संतांना सुखही नाही आणि दुःखही नाही महाराज भगवान परमात्मा सांगतायत 26व्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभू जया जयू ततो युद्धाय युजस्व नैवम पापम वापसी भगवान परमात्मा वर्णन करतायत संतांचं समाधान व्यक्त करत असताना त्यांना सुखही सारखं आहे आणि समाधान सुद्धा सारखंच आहे पण तुमच्या आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आपल्याला समाधान प्राप्त होत नाही ते समाधान प्राप्त होण्याकरता आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल पण ही नाम साधना संतांनी निवडली म्हणजे ही फक्त कलियुगातच करायची कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे ही नाम साधना आहे ना ही मोघम निघालेली साधना नाही निवबाराय वर्णन करतायत ही नाम साधना मोघम निघालेली साधना नाही सगळे संत एकांतात बसले आणि त्यांनी सगळे सिद्धांत शोधले आणि ज्ञान दृष्टीने अवलोकन करून हे सार काढलं निवबाराय वर्णन करतात संत एकांती बैसले संत एकांती बैसले
तुकाराय संत एकांती वैसली सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलोकिले सार काढिले निवडून काय सार काढलं महाराज ते एक श्री हरीचे नाम भगवान परमात्म्याचं नाव सार म्हणून सगळ्या संतांनी निवड केली. पण तरी सुद्धा काही जण म्हटले महाराज असं मोघम बोलू नका, काहीतरी शिक्का द्या. कारण मोघम बोलण्याला किंमत नसते बापू, शिक्क्याला किंमत असते. जेवढी शिक्क्याला किंमत आहे तेवढी आता राजाला सुद्धा किंमत नाही. देशी चाले शिक्का तेथे कोण मानी रंका, राजाला सुद्धा किंमत नाही. देशामध्ये कशाला किंमत आहे?